12 एप्रिल शुक्रवार. आज आम्ही काय काय ट्रेड केलं तुम्हाला थोडक्यात सांगतो. सुरुवात झाली 9:30ला वेदांताच्या 380च्या कॉलपासून. कालपासून आमच्या रडारवर होता. काल 6:30ला जाऊन थांबलेला तो 6:30 ते 7:30 8 याच्या दरम्यान 3-4 वेळा छान स्कॅल्पिंग मोमेंट केली. 2300चा एक लॉट 3-4 जरी स्कॅल्पिंग बसले असते तर इथेच तुमचे 3-4 हजार पक्के होते. थोड्या वेळाने ना आमचं लक्ष ओढून घेतलं IRCTCने. याचा 1060चा कॉल होता. हा ना 24 ते 32 एक साथ मोमेंट करत गेला. ट्रेड नाही केला याच्यामध्ये, पण बघायला मजा आली. नंतर ना आयशर मोटर्सचा ना 1030चा कॉल होता. 129 ते 135 पुढे 140 गेला, 145 पर्यंत सुद्धा गेला. यात तुम्ही 2-3 हजार रुपये सहज करू शकत होता. सेन्सेक्सने आमचं लक्ष वेधून घेतलं. पुट साईडला खूप छान मुसांडी मारली. 74,700चा पुट होता ना, ह्याने त्याचं प्रीमियम डबल टिबल करून टाकलं. 200-180ला बाय केला असता तर ट्रेस करत करत तुम्ही याला 200, 300, 400, 500, 600 पर्यंत गेला होता. एका लॉटवर 6,000, 5,000 सहज झाले असते. याच्यानंतर ना सेन्सेक्सचा अजून एक पुट सापडला. तो होता 74,000चा पुट. 40 ते 90 छान मोमेंट केली. 40 पॉईंट जाग्यावरती. ह्याच्यानंतर हाल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याला कुठल्याच हालमध्ये सोडायचं नाही ठरवलं. ह्याने ना 3700च्या कॉलने 88 ते 92, 85 ते 90, 81 ते 85 असे 4, 5, 6 छान स्कॅल्पिंग मोमेंट दिले. याच्यावरती 4-4 पॉईंट जरी काढले असते तर जाग्यावर तुमचे 3-4 हजार पक्के होते. प्रत्येक ट्रेडमध्ये छान प्रॉफिट होत होतं. आजचा दिवस व्हर्साटाईल आणि खूपच छान गेला.